गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तारीख आहे 18/11/2025। आता निघालोय मी। आता गाडी स्टार्ट केली आहे। तुमच्याकडे जर स्विफ्ट डिझायर असेल तर सकाळी जर स्टार्ट करत असाल तुम्ही तर ही जे लाईट दिसते ही लाईट जोपर्यंत बंद होत नाही आणि हे जे आरपीएम आहे 15 वर आहे, 15 खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही आयडलवर राहू द्या। मग त्याच्यानंतर मग गाडी गिअर मध्ये टाकून कुठं पण जाऊ शकता। तर चला, टाइम वाजला आहे 7:58 झाले। आता निघूया, आधी सीएनजी भरू मग त्याच्यानंतर मग डिव्हाइस वगैरे ऑन करू। मस्तपैकी आता सीएनजी वगैरे भरून झालेला आहे। तर चला आता डिव्हाइस वगैरे ऑन करू। आणि आपला रोजच्या जागेवर आलेलो आहे मी। हे आहे जुडिओ भोसरीला। आणि आता आधी किलोमीटर 0 करू। दिसतच नाही, आधी 0 करू, मग त्याच्यानंतर आता डिव्हाइस ऑन करू। डिव्हाइस काय आहे, काल उबरचं काय झालंय, आता कुठली रेंटल घ्या किंवा लोकल घ्या, त्याचं पास ऍक्टिव्हेट होतोय। कारण मी काल रेंटलच घेतली होती एक। मला वाटलं होतं की रेंटल केले की पास ऍक्टिव्हेट होत नाहीये, पण असं काही नाहीये। रेंटल जरी घेतली तुम्ही तरी पण पास ऍक्टिव्हेट होतो। त्याच्यामुळं आता त्याचा पण पास ऍक्टिव्हेट आहे। आता आली चाकण येते, चाकणला जायला नकोय, कारण सकाळी चाकणला गेली की दिवस खराब होतो आपलं। चला, टाइम झालाय, सीएनजी भरता झालेला आहे। 25 मिनिटं गेलेत। चला आता डिव्हाइसला ऑन केलेला आहे, बघू फर्स्ट राईड कुठली आहे ती कळवतो। मित्रांनो, आपण पहिली राईड घेऊन पोहोचलेलो आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इरंडवणेला। हे हॉस्पिटल आहे, दिसते का नाही माहित नाही। तर ह्या राईडचे मला कस्टमर कडून घेतले बघा 225 रुपये आणि आपल्याला दिलं आहे पण अपडेट होत नाहीये। कस्टमर कडून काय डिस्काउंट द्यायला लागले, 300 रुपये दिले, म्हणजे 75 रुपये उबरने त्याच्या खिशातनं दिला। तर ठीक आहे, कस्टमरला डिस्काउंट देत असेल तर चला आता नेक्स्ट राईड साठी वाट बघू। मित्रांनो, अजून एक राईड आली आपल्याला येरवाड्याची आणि ह्याचं आहे 700-750 मीटर वरून पिकअप आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वरून बाहेरच पडत होतो, तेवढ्यात बुकिंग आली आहे, प्राईम मध्ये आहे। बघू ड्रॉप केल्यावर ह्या राईडचे किती भेटतात, मग ड्रॉप झाल्यावर कळवतो। आपली दिवसाची दुसरी राईड कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड होती इरंडवणेवरून येरवाडा। ह्याचे दिले आपल्याला 268 रुपये, 12 किलोमीटर होतं। तर आता बाहेर पडतो आधी, मग त्याच्यानंतर बघूया कुठली राईड येते। 40 मिनिटं थांबल्यावरती एक राईड आली, ते पण छोटीशी आहे, 6 किलोमीटरची आहे। खराडीला जायचं आहे आणि कस्टमर म्हणतोय की आलो 2 मिनिटात। कॉल केला होता त्याला, कारण पोचलोय मी। तर हे सह्याद्री हॉस्पिटल येरवाड्यावरून आहे पिकअप। तर आता खराडीला तर तिकडून तर लवकर पडत नाही राईड, तरी पण लय वेळ झालं होतं त्याच्यामुळं ऍक्सेप्ट केली राईड। तर चला आता खराडीवरून काहीतरी काय बघू आता काय होतंय पुढे। मित्रांनो, आपली तिसरी राईड एंड कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड होती येरवाड्यावरून खराडीला। ही राईड होती 6.8 किलोमीटरची। टाइम लागला आहे 20 मिनिटं। तर आता पाहूया, ही राईड होती उबरची। तर आता ओला पण चालू करू, कारण उबर आता 11 वाजलेत, तर आता काय रेट डाऊन करून टाकले हो। तर आता ओला बघू, किंवा उबर मध्ये जरी चांगली आली राईड तर ऍक्सेप्ट करू, नाहीतर मग ओला चालू करू। मित्रांनो, आपल्याला चौथी राईड आलेली आहे आणि मी पिकअप करायला चाललोय, खराडीवरूनच आहे। आणि ही राईड आहे कर्वेनगरची, 20 किलोमीटरची राईड आहे। आता
जिन्सर कंपनी जी आहे तिथून पिकअप आहे. आता चाललो आहे पिकअप पॉइंटवर. आता पिकअप केल्यावर मग ड्रॉप करून भेटतो. आत्ता जे खराडीवरून जे पिकअप केलंय कस्टमरला, ह्यानी रेंटल केली नाहीये आणि ह्यानी काय केलं, आधी OTP टाकायला दिला आणि त्याच्यानंतर मला म्हणतोय की एक 10-15 मिनिटाचं फिनिक्स मॉलमध्ये काम आहे. तर मी त्याला म्हटलो की तुम्ही जर फिनिक्समध्ये तुम्हाला जर काम आहे तर तुम्ही जर रेंटल का केली नाही. तर मला काय म्हणतोय की ते नंतर कळलं मला की फिनिक्सला जायचं आहे. तर मी म्हटलं की तुम्ही फिनिक्सला कंप्लीट करा राईड आणि दुसरी राईड बुक करा त्याच्यानंतर. तर मला काय म्हणतोय की माझ्याकडे बॅग आहे, बॅग घेऊन कुठं फिरू. तर मला म्हटलं एक्स्ट्रा देतो. तर आता बघूया, ऑलरेडी तर 15 मिनिटं झालेलं आहे. तर आता किती वेळानंतर येतो आणि किती देतात पैसे एक्स्ट्रा बघूया. आता हे प्राईमची राईड आहे, कर्वेनगरला जायचं आहे. पण ह्या अष्टे कस्टमरला काय बोलावं तेच कळत नाहीये. आता इथं मी फिनिक्स मॉलला थांबलेलो आहे. फिनिक्स मॉलला बघू आता, इथं तर सिक्युरिटी थांबून देत नाहीये. बघू 5 मिनिटं वेट करून, नाही तर मग फिरून यावं लागेल. ह्या कस्टमरचं 1 तास वेटिंग करायला लावलं. बिल किती काढलंय 425 तेवढंच. आणि आता कस्टमर काय म्हणतोय की उबरनी नाही वाढवलं तर मी काय करू. तर आता उबरला काय बोलावं, 1 तास वेटिंग करायला लावला. मला म्हटलं एक्स्ट्रा देतो, तर 1 रुपये सुद्धा एक्स्ट्रा दिला नाहीये त्यांनी. आता बघू आता उबर कस्टमर केअरला कॉल लावतो, बघू आता ते काय बोलतात, बघूया. ही जे राईड आहे ना, मी आलो होतो खराडीनगरवरून पिकअप केला होता, खराडीवरून पिकअप केला होता आणि ह्यांनी एक ॲज स्टॉप केला कुठला, इमाननगर फिनिक्स मॉलचा. आणि त्याच्यानंतर ह्याला टाइम लागला बघा किती, 2 तास 54 मिनिटं. तर ह्यानी कस्टमरने मला असं सांगितलं होतं की मी तुम्हाला एक्स्ट्रा देतो, 10-15 मिनिटं लागेल, त्याच्यानंतर जे काय एक्स्ट्रा लागतील मी देतो तुम्हाला. तर त्याला मी पिकअप केला आणि त्याच्यानंतर त्याला ड्रॉप केला. ड्रॉप केल्यावर आता काय म्हणतोय मला की तुम्ही जे काय घ्यायचंय उबर कडून घ्या. उबर कडून घ्या म्हटल्यावर आता त्याला मी बोललो की तुम्ही तर बोलले होते की मला एक्स्ट्रा देतो. तो काय म्हणतोय मला एक्स्ट्रा दिलं तर माझ्या कंपनी मला देणार नाहीये. तर मी आता त्याचा तिथं भांडणं करून काय फायदा नाहीये, म्हणून मी त्याला ठीक आहे बाबा जा म्हटलं, सोडला त्याला. आणि कस्टमर केअरला मी लावला आता कॉल. तर कस्टमर केअरचं म्हणणं आहे की तुम्ही जे भेटलंय तुम्हाला काहीतरी 22 प्लस 22.8 23 किलोमीटर वगैरे काहीतरी आहे. त्या 23 किलोमीटर जे काय तुम्हाला टाइम लागलाय, जे काय पैसे भेटले तुम्हाला बरोबर भेटलेला आहे. तर ह्याच्या आधी 1 वाजता म्हणजे ते कस्टमर कॉल उचलत नव्हतं माझा. 15-20 मिनिटं थांबलो मी. मग त्याच्यानंतर मी त्याला कॉल करायचा प्रयत्न केला तर कॉल काय उचलत नव्हतं कस्टमर. मग त्याच्यानंतर मग मी कस्टमर केअरला कॉल लावला. कस्टमर केअर काय म्हणलं की तुम्ही वेट करा, तुमचं वेटिंग पैसे भेटून जाईल. आता म्हणतात की तुम्हाला जे भेटले ते बरोबर भेटले. टाइम म्हणजे डिस्टन्सचा त्यांचा हिसाब आहे. टाइम किती लागल त्यांचं देणं घेणं नाहीये. टाइम तुम्हाला 4 तास लागू द्या किंवा 10 तास लागू द्या, टाइमचा त्यांना काही संबंध पडत नाहीये. त्यांना मी म्हटलो मला 1 तास दाखवतात, 2 तास लागले तर ह्याचे पैसे कोण देणार. ते त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जे पैसे भेटले ते बरोबर भेटलेले. तर आता उबरला काय बोलायचं आता तेच कळत नाही. शिवे देऊन पण काय फायदा नाहीये. तर ठीक आहे, ह्यावेळी झाले चुकी, कधी ह्याच्या पुढे तर मी थांबणार नाहीये. जर तुम्हाला जर कोणी कस्टमर जर बोलत असेल की एवढा वेळ वेटिंग करा, तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतो, आधी पैसे घ्या वेटिंगचे, मग त्याच्यानंतर तुम्ही थांबा. आधी ही राईडचं किलोमीटर बघा. तसं तर ओलानी पैसे चांगले दिले, 8.6 किलोमीटर आणि 270 रुपये तसं चांगले दिलेले आहेत. आणि ही जे राईड घेऊन आलो मी तेव्हा नाही का, मला कर्वेनगरवरून जेव्हा राईड आली त्या टायमिंगला मला दाखवलं होतं 8.6 किलोमीटर. 8.6 किलोमीटर दाखवलं होतं. त्याच्यानंतर मी एक्सेप्ट केली, OTP टाकलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 12 किलोमीटर दाखवायला लागला. 12 किलोमीटर म्हटल्यावर किती 2.5-3 किलोमीटरचा फरक डिफरन्स झाला. तर आणि मग ठीक आहे म्हटलं, वाढलं तर वाढलं, ठीक आहे म्हटलं. त्याच्यानंतर मी ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवलं 8.6. कॅल्क्युलेशन पण त्यांनी जेवढं दाखवलं तेवढंच कॅल्क्युलेशन केलं, एक्स्ट्रा वाढवलंच नाहीये. त्याला देणं घेणंच नाहीये. तुम्ही काय 10 किलोमीटर तुमचं वाढलं
की 15 किलोमीटर वाढलं, त्यांचं काय देणं घेणं नाहीये. जेव्हा त्यांना बुकिंग येते त्या टायमिंगला तेवढंच त्यांना देणं घेणं आहे. आणि उबरचा कसं आहे, उबरचा तुमचं जे किलोमीटर परफेक्ट दाखवतं ते काय करतं, टायमिंग किती पण लागू द्या, 1 तास तर तुम्हाला दाखवत असेल, त्यांना तुम्हाला जर 2 तास लागत असेल, 3 तास लागत, त्यांना टायमिंगचं देणं घेणं काहीच नाहीये. असं दोन्ही ऍपचा तो प्रॉब्लेम आहे. आता काय आपण कितीतरी भांडलो तरी ते काय करणार नाहीये, त्यांच्या हिशोबाने चालणार आहे. ठीक आहे, तर आता ड्रॉप झालाय, आता दुसरी राईड बघतोय, वाट बघूया. जस्ट एक राईड ड्रॉप केली आहे. ही राईड होती कॅम्प मधून पिंपळे सौदागर. पिंपळे सौदागर मध्ये गणेशम 2 म्हणून माहिती असेल, कारण ओलाचं आणि उबरचं ऑफिस आहे पिंपळे सौदागरला. त्याच्या बाजूला गणेशम 2 म्हणून एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये ड्रॉप झालेला आहे. आणि ही राईड होती कॅम्प वरून पिंपळे सौदागर. आणि ह्या राईडचे मला भेटलेला आहे 305 रुपये 15 किलोमीटरला. तर ठीक आहे, टाइम पण काय जास्त वेळ लागला नाहीये, 40 मिनिटात ड्रॉप झालंय आपला. आता इथून बाहेर पडू आधी, मग त्याच्यानंतर एखादी राईड बघू. कारण पिंपळे सौदागर संध्याकाळी फक्त येणारे लोक असतात, जाणारे कमी असतात. तरी पण बघू, आली एक भाषण आली पण एक्सेप्टच झाली नाही. चला बघू आता. आपल्याला नाही का एक रिझर्वेशन आली ओला मध्ये, हे आहे एअरपोर्टची आहे. आणि ही राईड आहे साई निसर्ग. आणि मी थांबलो आहे साई निसर्गच्या गेट वरती. इथं कमान तर दिसत नाहीये तुम्हाला. तर आता आले आणि ह्यांना जायचं आहे एअरपोर्टला. आणि बिल दाखवले 490. आणि अजून टाइम आहे 5:40 यांचा पिकअप आहे. आला वाटतं कस्टमर. चला पिकअप करू आधीचा. मित्रांनो, आपण पोचलो आहे आता एअरपोर्टला. आणि कस्टमर चांगलं होतं, खूपच चांगलं होतं. तर आता ह्यांचा 5:40ला पिकअप होता. तरी पण हे कस्टमर जे आहे 10 मिनिटं लवकर आले. आणि बिल पण चांगलं भेटले आपल्याला. 495 बिल झालं होतं. 492 दिले 18 किलोमीटरला. आणि असे कस्टमर जरी आपल्याला रोज भेटत असेल तर गाडी चालवायला काही प्रॉब्लेम होणार नाहीये. कारण काय कस्टमर काय करतात, बुक करतात आणि आपण जर कॉल केलो तर फोन पण उचलत नाही आणि टाइमवर येत पण नाहीये. तर ठीक आहे, काय कस्टमर चांगले असतात, असे कस्टमर रोजच भेटावं असं वाटतंय कधी कधी, पण भेटत नाहीत. आता दुपारी उबरवाल्याने तर माझं डोकंच खराब केलं होतं, त्याच्यामुळं आज काम करायचं काही इच्छाच नव्हती. तरी पण नंतर ओलाचं चालू केलंय. तर ह्याचे 2-3 ट्रिप झालेत. तर आता एअरपोर्टला आहे. आता एअरपोर्टवरून बघूया आता इथून बुकिंग कधी येते. आपली अजून एक राईड कंप्लीट झालेली आहे. हे मॅडम जे चालले आहे हे दिसत नाही, अंधार आहे. तर ह्याचे 12 किलोमीटरचे मला रॅपिडोचं आणलं होतं, 395 दिलाय. प्लस 105 रुपये मॅडमनी टिप दिले. आता काय बोलावं. आता दोन कस्टमर भेटले, चांगले भेटलेत. आणि हे जे मॅडम आहे खूपच चांगली होती, कारण त्यांना आतमध्ये काय सोडायला नको म्हटली ती. कशाला येतं आतमध्ये, मी पाय जाते. तर ठीक आहे, 105 रुपये टिप दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम. तर चला आता हे एंड करू आणि चला आता दुसरी राईडची वेट करूया. मित्रांनो, आधी टाइम बघून घ्या, 8:18 झाले. आणि ही मी आता एक ड्रॉप केलाय रक्षक चौक म्हणजे रक्षक सोसायटी आहे. खूप मोठी सोसायटी आहे, एकदम मस्त बनवलेला आहे. आणि ही होती राईड रॅपिडोची. आणि ह्याचे मला भेटलेत 188 रुपये. तर त्या मॅडमनी 200 रुपये दिले, काय राहू द्या म्हटलं. हे पण मॅडमनी टिप दिले 12 रुपये. ठीक आहे, तर आता इथून बघू कोणती राईड येते. आता दुपारनंतर 2-3 कस्टमर चांगले भेटले तसे. हे पण कस्टमर चांगले होते. आणि आता बघूया. आता रक्षक चौक तर पूर्ण जाम होता, कारण टाइम पण खूप लागला. टाइम म्हणजे फार 40 मिनिटं वगैरे लागले,
कारण रक्षक चौक संध्याकाळचा एवढा जाम असतो शिवाजीनगर साईडने येताना की ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळं पूर्ण जाम असतो. चला हे रक्षक सोसायटीमधून बाहेर पडू, मग आपण जाऊ आता पिंपळे निलक साईडला, मग त्या साईडने बघू एखादी राईड. मित्रांनो, आपली दिवसाचं झालंय एंड. तर मी होतो पिंपळे निलकला, त्याच्यानंतर 1 तासभर काय तिथं थांबलो, काय एक पण राईड आली नाही. आणि तिथून मी हळूहळू पुढं आलो. आता पोचलो आहे भोसरीला, घराजवळच आहे, 300-400 मीटर माझं घर आहे. आणि टाइम झाला आहे बघा 21:38, म्हणजे 9:45 वाजलेत. आणि आजचं दिवसाचे टायमिंग झालेलं आहे म्हणजे 8:30ला मी चालू केलं होतं. 8:30 ते 8:30 आणि 9:30, 13 तासचं आजचं ड्युटी झाली आहे. आणि आजची रनिंग झाली आहे बघा 157 किलोमीटर. 157 किलोमीटर. तर आजची जे अर्निंग टोटल आहे मी टोटल केलेलं आहे, तर ओलामध्ये झालेली आहे हे जे 938 दिसतंय, हे जे आहे ह्याच्यात 100 रुपये ह्याचं काय रिजर्वेशन फी भेटतं, तर ते दाखवत नाही तिकडं. तर 495 म्हणजे 100, 1068 आणि 1068 एक, म्हणजे आज मी 1068 ओलाचं आणि उबरचं 1148. उबरचं पण दाखवतो तुम्हाला. हां, 1148. आणि रॅपिडोचं झालं आहे, रॅपिडोचं 583 रुपये. काय सबस्क्राईब करा म्हणून काहीतरी येतंय. हां, तर 583 रुपये ह्याचं टोटल होतंय 2919 रुपये, म्हणजे 3100. आणि एवढं काम करायला आपल्याला 13 तास वगैरे टाइम गेलेला आहे. आणि रनिंग झाली 157 किलोमीटर. 157 म्हणजे 600चं वगैरे CNG गेला असणार आहे. तर ठीक आहे, 600चं CNG गेला, 2300 वगैरे आपले बॅलन्स राहिलेला आहे. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ कसं झालं, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला उद्या जरा लवकरच निघू. उद्या बुधवार आहे, आज मंगळवार होतं. मंगळवार तसं काम कमीच असतो, तरी पण ठीक झालाय. तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया.